नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित इदम न मम. 8 जून 1942 गुरुजींनी आपल्या डायरीत नोंद केली. आज संध्याकाळी संघ शिक्षा वर्गाचा निरोप समारंभ होता. मुंबईचे सुप्रसिद्ध सॉलिसिटर नयन सुखजी पंड्या अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटलं, देशात अन्य क्षेत्रात आज एकच लाट आली आहे, ती म्हणजे राष्ट्रातील महासत्ता उलटवून टाकण्याची. राष्ट्र अस्वस्थ झालंय, घुसमटलंय. सर्व बाजूनी एकच उठाव, एकच आवाज, हे शासन नको आम्हाला. आमचा देश आम्हाला स्वतंत्र हवा आहे. एकमेव प्रबळ पक्ष काँग्रेस आणि त्यातील लोक एकजुटीने महासत्तेला टक्कर देत आहेत. युवा पिढीही त्यात प्रचंड प्रमाणात ओढली गेली आहे. अशा वेळी संघ हा शांतपणे, दृढपणे त्या सर्वांच्या मागे नैतिक बळ आणि मानसिक दिलासा देऊन उभा आहे. हे दृश्य आज दिसतंय. सायंकालीन सूर्यप्रकाश अगदी सौम्य होता. रेशीमबाग मैदानावर प्रांताप्रांतातून आलेले स्वयंसेवक जमले होते. आज उद्या घरी परतणार होते. त्यांच्याबरोबर शिदोरी म्हणून ते इथले विचार घेऊन जाणार होते. वातावरणात प्रचंड उकाडा होता. नागपूर विदर्भाचा प्रचंड उन्हाळा, जमिनी तडकलेल्या, पाण्याचा दुष्काळ, घामाच्या धारा, हे दृश्य तसं नेहमीचंच. विदर्भात शेती प्रचंड प्रमाणात. या तळपत्या उन्हाळ्यातही हे शेत नांगरून पावसाची वाट पाहणारे शेतकरी आणि गरम वाऱ्याच्या झळा घेत अंगावर धावत संघस्थानावर आलेली मुलं, सारा निसर्ग भकास, कोरडा आणि व्यथित झाल्यासारखा. पण स्वयंसेवक मात्र उत्साही आणि आनंदी. श्री पंड्या यांचं भाषण संपताच गुरुजी उभे राहिले. ते म्हणाले, मैं जानता हूँ आज नागपुर में गर्मी का उच्चांक रहा होगा. सारा दिन लू चल रही है, फिर भी परप्रांतीय स्वयंसेवक प्रसन्न थे. किसी ने भी गर्मी का जिक्र नहीं किया. क्यों नहीं किया? इसलिए नहीं किया कि परप्रांतीय मित्रों के साथ मिलने से इतनी प्रसन्नता हुई कि वातावरण का प्रभाव मन में आया ही नहीं. संघ शाखा का विस्तार होने से और यहाँ संघ शिक्षा वर्ग का शिविर आयोजन करने से हम एक दूसरे को जान पाए हैं. कन्याकुमारी या उड़ीसा का स्वयंसेवक जब इस वर्ग में सम्मिलित होगा तो हम महाराष्ट्र और वह दूसरे प्रांत का, लेकिन ध्यान में आएगा कि हम सब एक हैं. हमारे विचार एक हैं, हमारे आचार एक हैं, जैसे एक सूत्र में पिरोई गई फूलों की माला है. गुरुजी एरवी मराठी बोलत, परंतु बाहेरून येणाऱ्या स्वयंसेवकांसाठी ते हिंदीतून बोलत. हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी म्हणून महात्माजींनी केलेले प्रयत्न वाया गेले नव्हते. गुरुजींचे भाषण अत्यंत तन्मयतेने स्वयंसेवक ऐकत होते. संघ का कार्य नैसर्गिक है. संघ कार्य ही ऐसा एकमेव कार्य है जिससे भारत का उत्थान हो सकता है. संगठन के बिना हिंदू समाज में कोई उपाय नहीं. देश धर्म संस्कृति की पूजा करने वाला अवश्यमेव यह ईश्वरी कार्य है. संघ कार्य ईश्वरी है, अतः इस कार्य की सिद्धि का उत्तरदायित्व प्रत्यक्ष परमेश्वर पर ही है. फिर हमें चिंता करने का क्या कारण? संघ कार्य की अंतिम यशस्विता के बारे में हमारे मन में तनिक ही संदेह नहीं. संघ के बारे में अनेकों की गलत धारणाएं हैं, फिर भी संघ कार्य की बढ़ती हुई गति को अब कोई रोक नहीं सकता. ईश्वरी कार्य में बाधा डालने का सामर्थ्य किसमें है? इसलिए विभिन्न लोगों द्वारा इस तरह विरोध होने के बावजूद ही संघ किसी का विरोध या द्वेष नहीं करता. सर्वेषां अविरोधेन संघ कार्य पद्धति की विशेषता है. संघ पर यह आरोप करना कि वह दूसरों का विरोध करता है, उस पर सरासर अन्याय है. अपने स्वयं के मकान की मरम्मत संघ को करना है और वह कर रहा है. इससे दूसरों की क्या पीड़ा हो सकती है? संघ का यह विधायक कार्य किसी को अच्छा ना लगे तो उसके लिए संघ जिम्मेदार नहीं है. कुछ भी हो, संघ अपने मार्ग से विचलित होने वाला नहीं है. समाज की पतितावस्था के लिए संघ दूसरों को दोष नहीं देना चाहता. जब लोग दूसरों के सिर पे दोष मढ़ने लगते हैं तो उसके मूल में उनकी दुर्बलता रहती है. दुर्बलों पर होने वाला अन्याय का दोष बलवानों के माथे मढ़ना व्यर्थ है. दुर्बलों की सहायता के लिए प्रत्यक्ष परमेश्वर भी सामने नहीं आता. फिर अन्यों की क्या बात? बलवानों को दोष देने की अपेक्षा स्वयं की शक्ति बढ़ाने की आवश्यकता है. यदि हम बलवान रहे तो अन्य लोग हम पर आक्रमण नहीं करेंगे.
हिंदू समाज में आज तक उस पर होने वाले अत्याचारों और अन्यायों का विचार किया है, परंतु स्वयं की दुर्बल स्थिति का विचार करके वह नष्ट करने का प्रयास कभी किया नहीं। क्या हम जानते नहीं कि अनेक विदेशी समाज यहाँ आए और उनको फिर यहाँ से निकलने के लिए हम शताब्दियों से संघर्ष कर रहे हैं? ऐसा क्यों हुआ? क्यों? हम दुर्बल थे? और हम दुर्बल क्यों थे? व्यक्तिगत रूप में समर्थ होने के बावजूद भी हम संघटित नहीं थे. गुरुजी बोलत होते, संथ, शांत परंतु दृढ विश्वासाने आपला निषेध आपण उंच आवाजात आक्रमकपणे व्यक्त केलाच पाहिजे असं नसतं. स्वतः दुर्बल असणारे घटकच असे आक्रमक होतात असं त्यांना म्हणायचं होतं. ते म्हणाले, भारतवर्ष की दुर्बलता यही विश्व अशांति का मूल कारण है. वह दुर्बलता हम शीघ्रातिशीघ्र नष्ट करनी चाहिए. दुख दूर करने के लिए रोने से काम नहीं चलेगा, उसका उपाय खोजना चाहिए. हिंदू समाज में चैतन्य निर्माण करने का महान कार्य हमें करना है. जिनकी इच्छा है संघ नष्ट हो व संपूर्ण हिंदू समाज नष्ट करने की चाह रखते हो. संघ का विनाश हिंदू समाज को आत्मघातक सिद्ध होगा. इस वर्ग में भारत के सभी प्रांतों से विभिन्न भाषा भाषी हिंदू बंधु आए हैं. हिंदू राष्ट्र की यह छोटी सी प्रतिमा है. संघ कार्य केवल काल्पनिक अथवा तात्विक नहीं है, हम उसे अपनी आँखों से प्रत्यक्ष देख सकते हैं. प्रांत भेद और भाषा भेद मिटाकर और दुर्बलता नष्ट कर समाज संगठन करना चाहिए. बाहरी भेद मिटाकर हिंदुओं को उनकी आंतरिक एकता का ज्ञान संघ कार्य है. सारा समाज आज प्रलयावस्था में दिखाई देता है, परंतु इस समय संघ निर्भयता से बता रहा है कि यह हिंदू समाज संगठित हुआ है तो वह अपने धर्म की भीषण तूफान में भी रक्षा करेगा. कैसा भी भीषणतम तूफान हो, यह संगठित समाज अपनी प्रचंड शक्ति से टूटकर गिरने वाले आसमान को थामकर अंत में अपने लक्ष्य प्राप्ति में सफल होगा. गुरुजींनी आपलं भाषण संपवलं. संघ दक्षचा आदेश मिळाला. शाखा ध्वजाला वंदन करून विसर्जित झाली. परंतु शिबिरार्थी स्वयंसेवक गुरुजींसमोर घुटमळत होते. गुरुजींनी विचारलं, काय रामकृष्णा, आदित्यनाथ, मुथुस्वामी, काय रे? गुरुजी, एक प्रश्न विचारू? एकाने विचारलं. विचारा ना. तुम्हाला आमची सर्वांची नावं पाठ आहेत. तुमची तर आहेतच, कारण तुम्ही माझे आवडते आहात. आप्पाजी जोशींचे डोळे भरून आले. नकळत गुरुजींनी डॉक्टरांची वाक्य जशीच्या तशी आत्मसात केली होती. गुरुजी, आमच्या तिरुवल्लमला याल का आमच्या घरी? येईन मुथुस्वामी, नक्की येईन. तसा नारायणन नावाचा चुणचुणीत मुलगा ओरिसातून आला होता. तो संवाद ऐकत होता. नकळत त्या तिघांच्या पुढे जाऊन उभा राहिला आणि गुरुजींना म्हणाला, गुरुजी, कालपासून माझ्या लक्षात आलंय की मलाही तुम्ही आवडतो म्हणालात, या तिघांनाही म्हणालात. म्हणजे काय? तुम्ही सर्वांना चकवता? नाही बाळा, मी चकवत नाही. तुम्ही सारीच मला मनापासून प्रिय आहात. मग खरा तुमचा आवडता कोण? खरं सांगू? अगदी खरं सांगा. तूच मला आवडतोस. किती छान मराठी पण बोलतोस. आवडलास हं तुम्हाला. नारायणन प्रसन्न होऊन निघाला. संघाबद्दल राग अकारण का असेना तो मोठ्या लोकात होता. लहान मुलांना त्यांच्या आयास सांगायच्या, जा संघात जा, खेळ तिथे. संघात खेळ होतो, पण त्याला शिस्तबद्धता असते. अनेक कथा सांगितल्या जायच्या. लेझिम, डंबेल्स, लाठी फिरवणं शिकवलं जायचं. भारत मातेची गीतं होती. कुठलाही मार नाही, दडपण नाही. सारे मित्र खेळायला. संघ हा मुलांना चांगला संस्कार देणारी, स्नेहभाव शिकवणारी संघटना आहे, याचा स्त्री वर्गात मनापासून आनंद होता. गुरुजींना एक दिवस रस्त्यात थांबवून एक धनिक आणि उच्च शिक्षित गृहस्थाने विचारलं, तुम्हीच गुरुजी ना? हो, मी माधव गोळवलकर. मी डॉक्टरांच्या वेळेपासून ही संस्था उघडल्याचं आणि आजही कार्यरत असल्याचं ऐकतोय. ही काय केवळ ब्राह्मण लोकांची संघटना आहे? ब्राह्मण हा जातीने नसून कर्माने असावा, ह्यावर आमची श्रद्धा आहे. त्या गृहस्थाच्या पचनी गुरुजींचे विचार पडले नाहीत, म्हणून त्याने पुन्हा विचारलं, नाही म्हणजे मी ऐकलंय संघावर असा आरोप आहे, आपण वकील आहात? कशावरून? तसा खरोखरीच मी वकील आहे. एवढे प्रश्न वकिलाशिवाय कोण विचारणार? संघावर आरोप केल्याने एक फार छान झालं. वकील साहेब, जितकी लोकप्रियता जास्त तितकेच त्या संस्थेवर आरोप करणारेही जास्त असतात. ब्राह्मणांचा संघ हाही त्याचाच एक प्रकार आहे. संघ ही जातीवाचक संघटना नाही. हे एक आणि समजा ती असती तर तिने केवळ
ब्रह्मज्ञानी विद्वत लोकांना एकत्र केलं असतं आणि राष्ट्राच्या हितार्थ तयार केलं असतं तर काय बिघडलं असतं? गुरुजींच्या उत्तराने तो धनिक काही वेळ बोललाच नाही. मग म्हणाला, गुरुजी, माझ्याकडची 4 नातवंड उद्यापासून संघात येतील. पण आपल्याला नेमकं काय अपेक्षित होतं? संघ जातीयवादी असावा की नसावा? ते काय असेल ते असो, मला तुम्ही आवडलात बास. आणि तो चालू लागला आणि गुरुजीही चालू लागले. तेव्हा त्यांना दिवसेंदिवस जाणवू लागलं की डॉक्टरांनी ही संघटना उभारली तेव्हा जनमानसात कुतूहल होतं, कौतुक होतं. राजकारणापासून दूर विद्वेषरहित काहीतरी चांगलं करणारी संघटना म्हणून संघाचं स्वागत झालं. ही संघटना तात्पुरता कौतुक विषय होता, पण डॉक्टरांच्या निधनानंतर प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली की संघ हा तात्पुरता कौतुक करण्याचा विषय नसून वाढत गेलेली संघटना आता दृढतर झाली आहे. संघ हा प्रबळ ठरू नये म्हणून त्याच्यावर कसले ना कसले आरोप करायचे हे धोरण काहींनी अंगीकारलं होतं. वस्तुतः संघातील लोकांनी दुसऱ्यांच्या विषयात नाक खुपसू नये, स्वतः जे जे चांगलं होईल ते शिकावं, आत्मसात करावं, हाच एक निरपेक्ष उद्देश होता. संघाला प्रसिद्धी नको होती, संघाला तात्विक धार्मिक संस्थाही व्हायचं नव्हतं, राज्यसत्तेवर येण्यासाठी धडपड नव्हती. आजच्या स्थितीत देशात स्वातंत्र्याची लाट आली आहे. सर्व बाजूंनी प्रचंड विरोध आणि असहकार ब्रिटिश राजसत्तेला होऊ लागला होता. आता ब्रिटिशांना देश सोडण्याविना पर्याय नाही. पूर्वी एक एक पाऊल मागे जात असताना त्यांना आपल्या राष्ट्रात येऊ दिलं होतं आणि आता एक एक पाऊल ते मागे सरकत असताना अशी वेळ येऊन ठेपली आहे की आता जाण्याविना गत्यंतर नव्हतं. ब्रिटिश राजसत्तेने इथून जाणं गरजेचंच होतं. अखेरचा प्रयत्न म्हणून भारतीय मनं चिरडून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न दुबळा पडत होता. राष्ट्रात क्रांतिकारकांची प्रचंड फळी तयार झाली होती. समाज पेटून उठला होता. विदेशी वस्तूंवर बहिष्कार चालू होता. विदेशी वस्तूंची होळी होत होती. प्रत्येक ठिकाणी असहकार. महात्माजींच्या अहिंसा धोरणाचा असहकार हा पुढचा टप्पा होता. पण क्रांतिकारकांना अतिशय घाई झाली होती. रोज बैठकी होत होत्या. राज्यकर्त्यांना हुसकावून लावल्याशिवाय पुढची धोरणं ठरवायला सुरुवात झाली होती. कुठल्याही स्थितीत स्वातंत्र्य हस्तगत करायचंच हा चंग एकीकडे, तर दुसरीकडे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्य करण्यासाठी आवश्यक बाबींचा विचार राष्ट्रात ठिकठिकाणी चालू होता. डॉक्टर बाशी मुंजे, डॉक्टर नाभा खरे, भवानी शंकर नियोगी, विश्वनाथराव केळकर यांच्यासारख्या एकनिष्ठ टिळक अनुयायी व्यक्तींच्या नागपुरात बैठका होत होत्या. तरीही आपण त्यात झोकून राजकीय प्रवाहाला मिळावं हा या संघटनेचा उद्देशच नव्हता. राष्ट्र बलसंपन्न होणं, पुन्हा कधीही अशी स्थिती येऊ नये म्हणून संघटित होणं, सांस्कृतिक संवर्धन, शाश्वत मूल्यांचं प्रस्थापन आणि पराजित मनोवृत्तीचा त्याग करून नवतेजाने प्रगट होणं, हे जर संस्थेचे उद्देश असतील तर उद्देशाप्रमाणे कार्य असेल तर त्यावर नाही ते आरोप लोक का करतात? मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते आहे. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.